आपल्याला आणि काय आज खरं म्हणजे आषाढी एकादशीच्या मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पांडुरंगाच्या नामस्मरणाने सर्व वातावरण भक्तिमय झालेलं आहे. सर्व वारकरी संप्रदाय त्याचबरोबर पांडुरंगाचे सर्व वारकरी या सर्व सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. पंढरपूरमध्ये देखील माहोल सगळीकडे पाहतोय आपण की पूर्णपणे पंढरपूर भक्तिमय झालेलं आहे. आणि आज वडाळ्याला प्रति पंढरपूर, इथं प्रति पंढरपूर, बिर्ला मंदिरमध्ये आता दर्शन झालं आणि बिर्ला कॉलेज आणि बिर्ला मंदिर यांनी ज्ञानदिंडीचं आयोजन केलंय. खरं म्हणजे ही आगळी वेगळी संकल्पना या ठिकाणी विद्यार्थ्यांना देखील या ज्ञानदिंडीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. आणि खरं म्हणजे विद्यार्थी हे आपलं उद्याचं भवितव्य आहे देशाचं आणि त्यामुळे या ज्ञानसागर आपण म्हणू आणि या आजच्या या आषाढी एकादशी निमित्त वारकरी त्या ज्ञानदिंडीत सहभागी होतात. ज्ञानदिंडीमध्ये विद्यार्थी सहभागी होतात, नागरिकही सहभागी होतात, सर्व लाडक्या बहिणी होतात, लाडके भाऊ, सगळे शेतकरी, वारकरी सगळेच. आणि आज आषाढी एकादशी निमित्त सगळेच जण या भक्तीत तल्लीन झालेत. सर्व पांडुरंगाचं नामस्मरण करतायत. एक सगळीकडे उल्हासाचं, श्रद्धेचं, भक्तीचं वातावरण तयार झालंय. म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून सगळ्या पांडुरंगाच्या भक्तांना शुभेच्छा देतो. आणि हे बिर्ला मंदिर देखील फार जुनं आहे, पुरातन आहे आणि म्हणून या संस्थेचं देखील चितलांगे सर, नरेशचंद्रजी, त्यांचे सर्व सहकारी या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करतात. त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो. क्राइम लाइन न्यूज को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें और ताज़ा खबरों के लिए बेल आइकॉन पर क्लिक